वाळवा तालुक्यातील संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला तीव्र आणि प्रखर विरोध करण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते एकवटले आहेत. काल ईश्वरपूर शहरामध्ये झालेल्या मोठ्या मेळाव्यामध्ये प्रसंगी चर्चा आणि नाही झालं तर क्रांतिसिंह नाना पाटलांचा मार्ग स्वीकारून शक्तीपीठाचा हा संभाव्य प्रस्ताव हाणून पाडू असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी दिला. आता हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो पवनार वर्ध्यापासून ते सिंधुदुर्ग मधल्या पात्रादेवीपर्यंत जाणार आहे आणि संभाव्य 1,00,000 कोटी रुपये खर्चाचा हा मार्ग आहे. सांगली जिल्ह्यापुरतं बोलायला झालं तर वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस या 4 तालुक्यातल्या 29 गावातनं हा महामार्ग जाणार आहे. त्यापैकी वाळवा तालुक्यामध्ये जी बाधित गावं आहेत संभाव्य, त्यामध्ये मसुचीवाडी, जुनेखेड, बोरगाव, वाळवा, उरुण म्हणजे उरुण ईश्वरपूर, कामेरी, एडेनिपाणी, इटकरे, येरूर, कुर्लप, आयतोडे खुर्द अशा 13 गावातील 1352 गट बाधित होणार आहेत. तर कडेगाव तालुक्यामध्ये नेवरी, आंबेगाव, वडी रायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे आणि कुंभारगाव अशा 532 गटांना ह्या महामार्गाची हानी पोहोचणार आहे. तर खानापूर तालुक्यामध्ये माहुली, वनखड, चिकरहोळ, भाकुचीवाडी, नागेवाडी, घानवड, हिंगणगादे, विटा, भाळवणी अशा 83 गटांना या तालुक्यामध्ये या महामार्गाची बाधा पोचणार आहे. तर पलूस तालुक्यामध्ये 2च गाव आहेत, कुंडल आणि घोगाव. पण या 2 गावांमध्ये 290 गट आहेत. आता हा जो महामार्ग आहे हा राज्य महामार्ग 10 या नावानं ओळखला जाणार आहे. आता या सांगली जिल्ह्यातल्या 4 तालुक्यापैकी वाळवा तालुक्यामध्ये जास्त जमीन संपादन करावी लागणार आहे. म्हणजे 13 गावामध्ये सुपीक अशा प्रकारची जवळजवळ 900 एकर जमीन जाणार आहे. त्यामुळे वाळवा तालुका हा कृष्णा आणि वारणा नदीच्या दोआबामध्ये आहे. त्यामुळे महापुराचं संकट वाढू शकतं अशी लोकांना शंका आहे. जमीन संपादनाच्या प्रक्रियेबद्दल शंका आहेत. आपल्याला मिळणारी भरपाई अपुरी मिळेल ही शंका आहे. शेतजमिनीचं संभाव्य विस्थापन होईल अशी भीती आहे. आणि सुपीक जमिनीचा नाश करणं आणि झाडांची कत्तल करणं, पूर परिस्थितीला नियंत्रण देणं आणि नापिकीचा कायमस्वरूपी धोका येणं यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. आणि म्हणून ईश्वरपूर शहरामध्ये राजाराम बापू नाट्यगृहामध्ये आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक अशा प्रकारची सभा झाली. आम्ही मानवनिर्मित शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध राहील. जयंत पाटील म्हणाले की देव कधी भक्तांकडे जमीन मागत नाही, पण हा देव अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली जमीन मागत आहेत. आता या सभेमध्ये माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे दुसरे नेते BG पाटील हे एरवी परस्परापासून सुरक्षित अंतर राखणारे परिवर्तनवादी नेते देखील एकत्र होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक, श्रमिक चळवळीचे डॉक्टर भारत पाटणकर, नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे, कॉम्रेड धनाजी गुरव, भारत पाटणकर, अभिजित पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य या सगळ्या व्यक्तींनी आपला ह्या संभाव्य शक्तीपीठाला ठाम विरोध राहील अशा प्रकारची भूमिका घेतली. आता या सभेमध्ये जे प्रमुख निर्णय झाले त्यामध्ये या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढायचा, या बाधित गावांच्या ग्रामसभांनी ठराव करायचे, सनदशीर मार्गानं लढत राहायचं. ईश्वरपूर नगरपालिका देखील ठराव करणार आहे आणि 2007च्या स्थानिक जनतेच्या मंजुरीच्या कायद्याचा आधार घेऊन सनदशीर मार्गानं एका बाजूला लढत देणं म्हणजे एका बाजूला चर्चा करणं आणि दुसऱ्या बाजूला प्रसंगी रस्त्यावरचा संघर्ष या दोन्ही मुद्द्यावरती लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अर्थात जवळजवळ ही मोठी सभा होण्यापूर्वी पण 2, 2.5, 3 महिन्यापासून या ठिकाणी
अनेक कार्यकर्ते वातावरण निर्मिती करत आहेत. त्यामध्ये काँग्रेस धनाजी गुरव, बी.जी. पाटील, मिलिंद थोरात, उमेश कोडुमकर, दिग्विजय पाटील, विजय महाडिक, दीपक कोटावळे, शंकर महापुरे, इटकऱ्याचे शामराव पाटील अशा अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मितीसाठी ह्या संभाव्य शक्तीपीठाच्या मार्गातल्या गावामध्ये वेगवेगळ्या सभा घेतलेल्या आहेत, वातावरण निर्मिती केलेली आहे. या मंडळींनी यापूर्वी एक मोर्चाही काढलेला आहे. आता त्याही मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होते. पण या 13 गावं असली तरी वाळवा आणि शिराळा दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा संबंध येत असल्यामुळे दोन्हीकडचं खास करून महाविकास आघाडीचं राजकीय नेतृत्व हे शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी सरसावलेलं आहे. पण तुलनेनं युतीचे नेते जे आहेत की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्तीपीठ असं म्हटलं जातं, पण त्यांच्या गोटामध्ये तुर्तास तरी पूर्णतः शांतता आहे. या घडीला शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि परिवर्तनवादी संघटनाचे कार्यकर्ते आणि जी 13 गावं आहेत की ज्या ठिकाणची जमीन प्रत्यक्ष बाधित होणार आहेत यांनी संघटित संघर्षाला सुरुवात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही.